आपल्या रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या शेजाऱ्यांशी किंवा आपल्या नातेवाईकांशी काही कारणांवरून वाद होत असतो आणि ते वादाचं रूपांतर हे नोटीसपर्यंत येतं, म्हणजे कोर्टापर्यंत जातं. तर कोर्टामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला नोटीस द्यावी लागत असते त्या समोरच्या ज्याच्याशी वाद झाला आहे त्याला. तर ती नोटीस ही किती पानांची असली पाहिजे हे आपल्याला माहिती नाही, त्यात काय लिहायचं असतं ते माहिती नसतं. आणि मग नोटीस आल्यावर त्याला उत्तर कसं द्यायचं किंवा द्यायचं की नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला कायदेशीर माहिती नीट मिळेल. तर सगळ्यात पहिले कायदेशीर नोटीस म्हणजे काय आपण ते बघू. आणि कायदेशीर नोटीस ही सर्व प्रकरणांनाच 2-3 पानांचीच असली पाहिजे असा नियम अजिबात नाही. नोटीसमध्ये प्रकरणाची आवश्यकता, तथ्य आणि कायदेशीर हक्क, त्यांचं उल्लंघन, तसंच मागणी आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट माहिती असणे हे आवश्यक असतं. म्हणजेच काय तर महत्त्वाचं असतं. न्यायालयानेही 2025 कायदेशीर नोटीस स्पष्ट संदिग्धता नसलेली आणि संबंधित कायदेशीर परिणाम कळवणारी असावी असे स्पष्ट केलेले आहे. तसंच नोटीस पाठवली म्हणजे लिमिटेशनचा कालावधी आपोआप थांबत नाही. कोणत्या दाव्यासाठी किती कालमर्यादा आहे हे स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक असतं. कायदेशीर नोटीस ही किती पानांची असली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा आपल्याला मुद्दा आहे. हा 2 पानं किंवा 3 पानांची किंवा 10 पानांची असली पाहिजे का, तर असं काहीच नाही आहे. ती किती पानांची नोटीस असली पाहिजे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याला अशी कालमर्यादा काहीच नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि आपण माझं चॅनल बघत आहात, कॉमेंटमध्ये मेसेज करत आहात, त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर सर्वात आधी आपण बघू की कायदेशीर नोटीस म्हणजे काय. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला पाठवलेली औपचारिक लेखी सूचना ज्यामध्ये तुमच्या झालेल्या अन्याय, समोरच्या व्यक्तीचे कृत्य किंवा उल्लंघन, तुमच्या कायदेशीर हक्क आणि तुम्ही कोणती मागणी करत आहात हे स्पष्ट केले जात असते, त्याला कायदेशीर नोटीस असं म्हटलं जात असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्यावर असा अन्याय झाला आहे किंवा माझा असा कायदेशीर हक्क आहे, त्यामुळे तुम्ही अमुक कृती करा, अन्यथा मला कायदेशीर उपाययोजना करावी लागेल, हे त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं असतं. अशी स्पष्ट भूमिका नोटीसमधून मांडली जाते. न्यायालयीन दृष्टिकोनातूनही चांगल्या कायदेशीर नोटीसमध्ये तथ्य स्पष्ट असणे, तसंच कोणते उल्लंघन झाले आहे हे सांगणे महत्त्वाचे आहे आणि पुढील कायदेशीर परिणामांची स्पष्ट सूचना असणे देखील महत्त्वाचं असतं. कायदेशीर नोटीस ही किती पानांची असावी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कायद्याने प्रत्येक सामान्य कायदेशीर नोटीससाठी पानांची ठराविक संख्या ही निश्चित केलेली नाही. म्हणजेच काय, नोटीस 2 पानांचीच असली पाहिजे का किंवा 5 पानांचीच असली पाहिजे का असा सर्वसाधारण नियम नाही. नोटीसमध्ये जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढी माहिती स्पष्टपणे लिहिली पाहिजे, एवढंच. म्हणजेच ती किती पानं आहेत, 2 आहेत का 4 आहे हे महत्त्वाचं नाही. आपण जे काही लिहितो आहे ते मुद्देसूद असलं पाहिजे. जो वाद झाला आहे त्याच्यामध्ये त्याची माहिती व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या साध्या पैशाच्या व्यवहाराचे प्रकरण असेल तर नोटीस तुलनेने छोटी असू शकते, परंतु जमीन, वारसा हक्क, करार भागीदार, मालमत्ता व्यवहार किंवा मोठ्या आर्थिक व्यवहाराचे प्रकरण असेल तर घटनाक्रम आणि कागदपत्रे जास्त असल्यामुळे नोटीससाठी मोठीही होऊ शकते. म्हणजे नोटीसचं ही संख्या पानांची जास्त होऊ शकते. आणि म्हणून लक्षात ठेवा की नोटीस मोठी असणे म्हणजेच महत्त्वाचं नाही, तर नोटीस कायदेशीरदृष्ट्या अचूक असणं महत्त्वाचं आहे. फक्त पाने वाढवण्याची आवश्यकता नाही, त्यात योग्य मजकूर असणे आवश्यक आहे. नोटीसमध्ये काय असलं पाहिजे, तर चांगल्या कायदेशीर नोटीसमध्ये साधारणपणे खालील गोष्टी असल्या पाहिजे. तर कुठल्या, नोटीस देणाऱ्या व्यक्तीची माहिती, नाव, पत्ता आणि आवश्यक संपर्काची माहिती, तसंच नोटीस घेणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचे योग्य नाव आणि शक्य असल्यास त्याचा संपूर्ण पत्ता असला पाहिजे. घटनाक्रम लिहिलेला पाहिजे. वाद कसा निर्माण झाला, कधी व्यवहार झाला होता, काय करार झाला होता किंवा कोणते पैसे, किती रुपये दिलेत याबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. कोणाची मालमत्ता संबंधित आहे, म्हणजे कोणती मालमत्ता संबंधित आहे ते लिहिलं पाहिजे. हे सर्व तथ्यांच्या आधारावर स्पष्ट केलेलं असलं पाहिजे. हे महत्त्वाच्या आधारावर असणं गरजेचं आहे. कायदेशीर हक्क आणि उल्लंघन
समोरच्या व्यक्तीच्या कोणत्या कृतीमुळे तुमच्या हक्कांवर परिणाम झाला आहे हे स्पष्ट केलेलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये. तसंच तुमची मागणी त्याच्यामध्ये काय असली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. जसं की पैसे परत करा, मालमत्तेचा ताबा द्या किंवा अनधिकृत बांधकाम थांबवा, कराराचे पालन करा, कागदपत्रे द्या, अतिक्रमण काढा किंवा प्रकरणानुसार इतर योग्य मागणी. म्हणजे जे काही वाद झाला आहे त्याच्यामध्ये ते पॉईंट सगळे आलेलेच पाहिजे. आता वेळ, समोरच्या व्यक्तीने किती कालावधीमध्ये कृती करावी हे परिस्थितीनुसार नमूद केले जात असते. पुढील कायदेशीर कारवाई मागणी पूर्ण केली नाही तर उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब केला जाईल अशी स्पष्ट सूचना दिली जाऊ शकते. म्हणजेच काय, जर तुम्ही त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही, कारवाई त्याच्यावर होऊ शकते. म्हणजे तुम्ही इतक्या दिवसाचा आपण जो टाईम पिरियड देतो 7 दिवस 15 दिवस तर किंवा 30 दिवस त्याच्यानुसार त्यात वेळेच्या आत जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर आपण पुढची प्रोसिजर म्हणजे कारवाई करू असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही कायदेशीर नोटीसही पाठवू शकता. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या जवळच्या लोकांना हे कायदेशीर नोटीस कशी पाठवायची याबद्दल देखील माहिती नक्की सांगा आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा. धन्यवाद.